हे पैसे तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या अकाउंटला येणार नाही, पर्सनल अकाउंटला येणार नाही. हे चॅरिटीमध्येच पैसे राहणार, ट्रस्टमध्येच पैसे राहणार. ट्रस्ट के पैसे को इधर उधर किया है उसके लिए भी वही लोग जिम्मेदार है. जैन बोर्डिंग संदर्भात एक महत्त्वाची अपडेट अशी आली काल रात्री की विशाल गोखले यांनी हा व्यवहार जो आहे तो रद्द करावा असं पत्र दिलं. आता यानंतर गुप्तीनंदन महाराज यांनी सुद्धा ही भूमिकाचं स्वागत केलं आणि यानंतर 1 तारखेपासून जर पूर्ण व्यवहार रद्द झाला नाही तर हा लढा जो आहे तो असाच सुरू राहील अशी भूमिका देखील जाहीर केली. आता सकल जैन समाजातल्या ज्या आजी माजी विद्यार्थी किंवा या बोर्डिंगमधल्या या संपूर्ण प्रकरणात जे पहिल्यापासून सगळे जे लढत आहेत त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेणार आहोत. काय भूमिका आहे म्हणजे पत्र पहिलं काल रात्री 11:30 वाजता दाखल झालं. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. कुठेतरी हे सगळा योगायोग वाटतो. आणि आता हा पहिला टप्पा आहे. ज्या पद्धतीने अण्णांनी प्रतिक्रिया दिलेली की मी 30 तारखेपर्यंत पुन्हा संपवतो 1 तारखेच्या आधी आणि गरज पडणार नाही. आता आम्हाला अपेक्षा तीच अजून पुढचे 3-4 दिवस. उद्या चॅरिटी म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे उद्या सुनावणी आहे. त्या सुनावणीत काय घडतं याच्यानंतर पूर्ण एक्झॅक्ट पिक्चर काय तो क्लिअर होणार आहे. परंतु जी लढाई आम्ही 5 महिन्यापूर्वी सुरुवात केलेली तर त्याचा हा पहिला टप्पा म्हणून आम्ही अतिउत्साही किंवा खूप आनंदी अशातला भाग नाही पण समाधानी आहोत काही प्रमाणात की ॲटलिस्ट गोखलेंनी जे त्यांच्यामधून जो मेल त्यांना पाठवलेला आहे. परंतु आमच्याकडे जी माहिती आहे एक आपल्या माध्यमातून सामच्या माध्यमातून एक विनंती करतो मी आमच्या ट्रस्टींना, कृपया करून तुमच्याकडनं जे मेसेज येत आहेत पोस्ट आहेत की तुम्ही हे रद्द करणार नाही, तुम्ही कायदेशीर लढा देणार आहोत वगैरे, हे पैसे तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या अकाउंटला येणार नाही, पर्सनल अकाउंटला येणार नाही. हे चॅरिटीमध्येच पैसे राहणार, ट्रस्टमध्येच पैसे राहणार आणि चॅरिटीच्या परवानगीशिवाय तुम्हाला ₹1 काढता येणार नाही. त्यामुळे तुमचा हा अट्टहास कशासाठी चालतो आहे. जर बिल्डर तयार आहे बॅकआउट व्हायला तर ट्रस्टींनी एवढं आडेमुटपणा घेण्याची काही गरजच नाही आहे. सरळसोपा त्यांनी हा व्यवहार रद्द करावा आणि समाजासोबत यावं. मूळ हा सुरुवात जी आहे ती खरं तर तुमचा विरोध जो आहे तो मोहोळ किंवा या संपूर्ण यंत्रणेला नसून हा फक्त ट्रस्टींवर होता. नक्कीच हा आम्ही कोणालाही विरोध न करता फक्त आमचे जे ट्रस्टी आहे त्यांना हा विरोध होता. कारण की हे जे आहे हे आमच्या ट्रस्टींनी विकलेलं आहे. तर त्यामुळे आता त्यांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये जे गोखले बिल्डरने काल पत्र दिलेलं आहे की ते पुढाकार घेतात. एक पाऊल त्यांनी पुढं टाकलेलं आहे. तसंच एक पाऊल ट्रस्टींनीसुद्धा एक पाऊल पुढे येऊन ते जे काही व्यवहार आहे हा व्यवहार रद्द करून समाजहिताचं कार्य नक्कीच करावं ही आमची अपेक्षा आहे. चकोर गांधी यांनी 6 ऑक्टोबरला धर्मदाय आयुक्तालय आणि त्यासोबतच ट्रस्टींना मेन ट्रस्टी जे आहेत त्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की माझी सही घेताय तुम्ही पण ती कुठलीही लायबल ठरू नये. माझी इच्छा आहे की या ठिकाणी कुठलाच प्रकल्प होऊ नये. म्हणजे दोन्ही ट्रस्टी आणि ट्रस्टींच्या खाली काम करणारे जे इतर मेंबर्स आहेत त्यांच्यातच कुठेतरी मतभेद आहे असं वाटतं. सुरुवातीला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी मेन सेल ॲग्रीमेंट जे झालं आहे त्याच्यावरती सही केलेली आहे. तर एवढ्या मोठ्या हुद्द्यावर जर तुम्ही काम करत असता तर तुम्ही सही करताना पूर्ण डॉक्युमेंट वाचूनच सही करता आणि आता तुम्ही शेवटला येऊन बॅकआउट करताय आणि ते पण हे कारण सांगून की काही डॉक्युमेंट्स माझ्या वाचण्यात नाही आले आणि सही करावी लागली मला. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे. म्हणजे 2 ट्रस्टी आहेत त्यांच्याकडनंच हे सगळं प्रकरण जे आहे ते गोवलं गेलं. ये जिम्मेदारी यानी चकोर दोषी, चिराग दोषी, इनका ही इसमें सबसे ज़्यादा रोल था और उन्होंने इसमें से जो भी पैसे का जो भी कुछ ट्रस्ट के पैसे को इधर उधर किया है उसके लिए भी वही लोग जिम्मेदार है. और ये जो बेचने का जो काम किया है वो बहुत गलत किया है और इन्होंने ये सब चीज़ें समाज को वापस हैंड ओवर कर देनी चाहिए. अब इसमें जो लड़ाई जो शुरू हुई थी, जो सबसे पहले लड़ाई शुरू करी थी हमारे अक्षय भाई ने, कुछ पेपर्स निकाले सो अपने लिए जो एक्स इंडियन सब जुड़ते गए. फिर बाद में योगेश भाई भी उनके साथ, उनका जो सपोर्ट मिला और राजू शेट्टी जी का जो सपोर्ट मिला उसके वजह से उन्होंने काफ़ी इसमें अभी अचीव किया है. दुसऱ्या बाजूला हे प्रकरण जे आहे ते ट्रस्टी आणि इतर सगळ्या मेंबर्सच्या मध्ये होतं. कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण केलं गेलं असं वाटत नाही. नाही, सुरुवातीपासून मला असं वाटतं की आमच्या आचार्यश्रींच्या मार्गदर्शनामध्ये आणि कोअर कमिटीच्या निर्णयाप्रमाणे आमची भूमिका खूप स्पष्ट होती की जे कोणी ह्या अन्याय अनितीच्या लढाईविरुद्ध आमच्यासोबत उभे राहतील ते आपले, बरोबर. तर त्यामध्ये आमच्याकडनं तरी मला असं वाटत नाही की कुठल्याही प्रकारचा राजकीय आम्ही ह्याच्यामध्ये कुणी असेल मग आम्हाला मार्गदर्शन करणारे आचार्यश्री असतील, राजू शेट्टीजी असतील किंवा आमची टीम असेल, आमच्याकडनं हा कुठल्याही प्रकारचा ह्या गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित केलेला नाही आहे. आता बाकी लोकांचं आम्ही काही सांगू शकत. म्हणजे तुमचा मूळ जो राग आहे किंवा जो खरं तर रोष आहे तो कुठल्याही राजकारणावर किंवा मुरलीधर मोहोळवर यांच्यावर नसून थेट ट्रस्टींवर आहे. निश्चित यामध्ये बघा मुरलीधर मोहोळांना व्यक्तिगत आरोप किंवा त्यांच्यावरती रोष व्यक्त करणं काही कारण नाही आहे. मात्र मुरलीधर मोहोळ
हे स्वतः वारंवार म्हणत आले होते की मी विशाल गोखले यांचा मित्र होता आणि राहील, आणि मग त्यांना जर ह्या व्यवहाराची कल्पना होती आणि ह्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे सर्वांना माहिती आहे, तर सर्वांची अपेक्षा एकच होती की मुरलीधर अण्णांनी मोठेपणं घ्यावं आणि त्यांनी 4 शब्द बोलावे की डील रद्द झाली पाहिजे होती. आता त्याचा प्रत्यय त्यांनी दाखवला आहे की जो गोखलेने काल ईमेल केला की आम्ही व्यवहार मागे घ्यायला तयार आहे. आता दुसऱ्या बाजूला जे ट्रस्टी आहे, केवळ ईमेलवरनं व्यवहार रद्द होत नसतो. ईमेल केला आणि त्यामध्ये कायद्याच्या चौकटीत हा व्यवहार रद्द होणं गरजेचं आहे. त्यामध्ये 2 पर्याय आहे की दोन्ही पक्षांनी समोर बसून कोर्टामधनं जाऊन त्यांनी रजिस्ट्रार पुढे जाऊन कॅन्सलेशन डीड करावं, किंवा कोर्टात यामध्ये स्वतः कोर्टाने मेहरबान कोर्टाने हुकूम करावा की हा व्यवहार रद्द झाला आहे. आणि ह्याची खरी परीक्षा उद्याच ठरेल, कारण उद्याची सुनावणी आहे. आता ज्या पद्धतीने मंदिर गायब होतं तर मंदिर प्रकट झालं आहे आणि मंदिर न दाखवता यांनी आदेश मिळवले, त्यांनी अर्ज केले. आता धर्मदाय आयुक्तांच्या समोर मंदिर प्रकट होणार आहे उद्या, आणि जर मंदिर समोर दिसतंय धर्मदाय आयुक्तांना, मग त्यांनी ताबडतोब, म्हणजे आमचं आर्ग्युमेंट करायची सुद्धा गरज नाही आहे, कलोती साहेबांनी ताबडतोब जर त्यांच्यासमोर मंदिर आलं रेकॉर्डला, कारण 20 तारखेच्या युक्तिवादात त्यांनी हा प्रश्न केला की तुम्ही म्हणताय मंदिर आहे आणि ते म्हणते मंदिर नाही, तर आम्ही खरं काय मानावं. तर त्यांनी स्वतःहून आता आदेश करून टाकावा हा व्यवहार रद्द, तर सगळे ज्याच्या ज्याच्या ठिकाणी राहतील. आता प्रश्न असा येतो की ज्यांनी दोष केला, समजा आता जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे त्यांनी खोटे व्यवहार केले, मग लोकांनी रस्त्यावर उतरावं का? तर ह्यासाठी सरकारला आमची विनंती आहे, केंद्र सरकारने ट्रस्ट संदर्भात कायदे कठोर करावे. हा विषय केवळ जैन समाजापुरता नाही आहे, हा व्यापक विषय आहे. सार्वजनिक ट्रस्टची जी संपत्ती आहे ही लाखो कोटींच्या घरात आहे, आणि ज्या पद्धतीने आता इथले जे ट्रस्टी होते 20-20 वर्ष तर आलेले नाही आहे, जे मुख्य ट्रस्टी आहे 20 वर्ष त्यांनी पाय पण ठेवलेलं नाही. आणि सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की हा ट्रस्ट दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट आहे, स्मारक ट्रस्ट आहे. 3 ट्रस्टी ज्यांना, मी असं म्हणत नाही जैन अजैन, पण यामध्ये ज्यांना याच्यातलं काही माहीत नाही त्यांना नेमणूक केलं, त्यांचे कर्मचारी, मग हे कळत नाही का चेंज रिपोर्टमध्ये डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे आत्ता जर बघितलं तर हे खाजगी कंपनीसारखं ट्रस्ट चालवण्यात येत होतं, आणि त्यामुळं आता सरकारने हे एक उदाहरण बघावं की अशा पद्धतीने जर एका ट्रस्टचं घडत असेल तर आपल्या राज्यामध्ये हजारोंच्या संख्येने धर्मदाय ट्रस्ट आहे. म्हणजे पंढरपूरपासून तुम्ही गाणगापूर घ्या, अक्कलकोट घ्या, तर त्यासाठी सगळ्यात कडक कायदा हा की कोण ट्रस्टी व्हावे, ट्रस्टीसाठी काहीतरी निकष लावणं. आत्ता काही असे निकष नाही आहे. कुणी ट्रस्टी, त्यांनी राजकीय दबाव झाला, यांनी चिठ्ठी दिली, हा शिर्डी संस्थांचा ट्रस्टी, पॉलिटिकल पार्टी, ते कोटे असतात त्यांचे 4 शिवसेनेचे 2 राष्ट्रवादीचे काही काही ठिकाण ठरून, तर तसं न करता त्याचं काहीतरी, जसं आपण एखाद्या जजसाठी आपण करतो त्याचं काहीतरी त्याला क्वालिफिकेशन असतं, शिक्षण त्याचं, आणि त्यामध्ये एक आचारसंहिता टाकली पाहिजे की त्यांनी त्या ठिकाणी यावं. इथं जर 20-20 वर्ष हा माणूस येत नसेल, यांच्या ट्रस्टमध्ये काय लिहिलं होतं की जे वालचंद शेट्टी जो ट्रस्ट बनवला यांच्या सगळ्या ट्रस्टनी, की जर 6 महिन्यापेक्षा जर त्यांचे ट्रस्टी जर बाहेर राहिले तर ते निष्कासित होतील. अहो इथं हे 20-20 वर्ष आलेलं नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी दिसून आली आहे की अमित शहा काल रात्री मुंबईत आले. काल सकाळी विशाल गोखले यांनी 11:05 ट्रस्टींना एक मेल केला. मुरलीधर मोहोळ रात्री 11:15 वाजता राजू शेट्टींना मेसेज करतात, व्हॉट्सअप कॉल करून त्यांना सांगतात की असा असा मेल आला आहे. सकाळी 11 ते रात्री 11 12 तासापर्यंत इथे आंदोलन जे करते आहेत, तुमचे महाराज आहेत, यांना काही याबाबत कळवलं जात नाही. रात्री 1 वाजता अमित शहा यांचं विमान लँड होणार असतं, त्यामुळे मुरलीधर मोहोळ हे थेट मुंबई विमानतळावर त्यांना रिसीव्ह करायला येतात आणि तिथूनच राजू शेट्टींना फोन करतात. हा योगायोग एक राजकीय डाव असावा? नाही, योगा कसला आहे याच्यामध्ये, सरळ आहे. आता की मला असं सरळ, आता मी माझं व्यक्तिगत मत सांगतोय, बाकीचं व्यक्तिगत, ह्यामध्ये केंद्र सरकारने त्यांना कडक तंबी दिली असेल की तुम्ही पुण्याचे नेते आहात आणि हा विषय जर संपला नाही, कारण ज्या पद्धतीने मागील 48 तासामध्ये सूत्र हल्ली, ज्या वेगाने हल्ली, कारण मागील 4 दिवस अण्णा इथं येत नव्हते, अण्णा आले इथं, अण्णांनी चांगलं सांगितलं मी रद्द करतो वगैरे, परंतु ते शब्द येत नव्हते. त्यामुळं जे टायमिंग जर बघितलं तर ते असं होतं ना की म्हणजे ज्या पद्धतीने की असं एवढं उशिरा तुम्ही ईमेलचे टाईम आहे, ईमेलमध्ये सगळं दिसतंय आणि काही गोष्टी लपून राहत नाही. ज्या एक केंद्र सरकारने बडगा दाखवल्यानंतरच हे सगळं झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं खूप आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी, मी आणि आनंद होतो तिथं, आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं त्याच एक मला वाटतं 16 तारखे 17 तारखेला की तुम्ही काळजी करू नका, त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे झालं त्यांचं. आबिया सर, कसं बघताय या सगळ्या घटनेकडे? तुम्ही अगदी पहिल्यापासून आहात आणि एक तुमची स्थिर भावना काय या सगळ्या प्रकरणाची? नाही, मुळातच हा लढा अक्षय जैनच्या मुळे सुरू झाला. नंतर HNDचे माजी विद्यार्थी पांडे सर सगळेजण याच्यात आले आणि पुढं आता सगळेजण आम्ही चाललो आहे. पण जेव्हा हा घटनाक्रम सगळा पाहिला, ही सगळी गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्याच्या कानावर मी स्वतः घातली.
मग मी पांडेजींना आनंद सी एम साहेबांकडे घेऊन गेलो. आमचा 17ला मोर्चा होता, 16ला सी एम साहेबांनी वेळ दिला आणि सी एम साहेबांना सगळे आम्ही पेपर्स समजून सांगितले की ह्यात नेमकं हीच काय आहे आणि चुका कुठं आहेत. आणि त्यांनी तात्काळ सांगितलं मी याच्यामध्ये तुम्हाला मदत करतो, तुम्ही काळजी करू नका. आणि त्याची फलश्रुती झाली. मोर्चानंतर दुसऱ्या दिवशी पहिली लढाई जिंकली, अजून एक लढाई राहील. हां, पहिला स्टे मिळाला. आता उद्या तारीख आहे, तो स्टे कंटिन्यू व्हावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. नुसता हा स्टे कंटिन्यू होऊन उपयोग नाही. त्याच्यामध्ये आता गोखलेंनी पत्र दिलं इथपर्यंत ठीक आहे, पण ट्रस्टींनी त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. ट्रस्टींनी गोखलेंनी एकत्र बसलं पाहिजे. आणि हे सगळं कोण करू शकतो? तर माझा वैयक्तिक विश्वास असा आहे की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये पुन्हा लक्ष घालावं. मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्यांना बोलवावं, बसवावं आणि हे डील कॅन्सल होणं महत्त्वाचं आहे कायदेशीरदृष्ट्या. एक अँगल असा आहे की ज्या दिवशी मुख्यमंत्रींना मुरलीधर मोहोळ मुंबईत भेट घेतात आणि त्याच दुसऱ्या दिवशी इथे येऊन तुम्हाला भेटतात, मग मुख्यमंत्र्यांनीच निरोप दिला असा मोहोळांना? नाही, मला तसं काय वाटत नाही, कारण की मी कुठलंही राजकारण याच्यामध्ये आणू इच्छित नाही. माझं स्वतःचं बाईट आहे की राजकीय लोकांनी याच्यामध्ये इंटरफेअर करू नये आणि जैन धर्मियांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी एकमेकांना गोळ्या मारू नये, ह्या मताचा मी स्वतः आहे. जैन धर्मियांचा लढा आहे, तो जैन धर्माच्या सिद्धांतानुसार, अहिंसेच्या तत्वानुसार चालावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. तर आपण बघू शकतो की जैन बोर्डिंगचा विषय जो आहे त्यातला पहिला लढा जो आहे तो सगळ्यांनी जिंकला अशी यांची भूमिका आहे. मात्र जोपर्यंत हे ट्रस्टी सगळे एकत्र येऊन हा सगळा लढा, जोपर्यंत हा व्यवहार जो आहे तोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत हा सगळा लढा सुरू राहील अशी भूमिका या सकल जैन समाजातल्या सगळ्यांची आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.